नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय। आरोपपत्रामध्ये सॅम पित्रोदा यांचंही नाव समाविष्ट आहे। तर ईडीनं राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केलं। या प्रकरणातील आरोपांची दखल घेण्यासाठी कोर्टानं 25 एप्रिल ही सुनावणीची तारीख निश्चित केलेली आहे। अविनाश डेगस्कर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकची अपडेट देण्यासाठी। अविनाश, आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि इतर आहेत त्यांच्या विरोधात आरोपपत्र अखेर दाखल केलेलं आहे। विशेष न्यायाधीश या संदर्भात विशास गोगने आहेत। त्यांनी 9 एप्रिलला जे आरोपपत्र दाखल केलेलं होतं त्याची सुनावणी आता 25 एप्रिल रोजी होणार आहे अशी माहिती मिळते आपल्याला। त्यासोबत नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र आणि असोसिएट जर्नल लिमिटेड यांच्या मालकीची जी 661 कोटी रुपयाची स्थावर मालमत्ता आहे ती ताब्यात घेण्यासाठीही सक्त वसूल संचालनालयाने म्हणजे त्याला ईडी म्हटलं जातं 11 एप्रिल रोजी नोटीस बजावल्या होत्या। त्यामुळे या संदर्भात आता पुन्हा एकदा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नाव पुढे आलेलं आहे। अगदी अविनाश, अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।